नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बायकोची थट्टा केली म्हणून मित्राने केला मित्राचा खून. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या गावात घडली असून त्या गावातील सिद्धेश्वर मच्छिंद्र पवार वय वर्ष 39 हा तरुण राहतो. तो गवंडी काम करत असे. त्याच्याबरोबरच त्याचा मित्र औदुंबर गाढवे हा देखील गवंडी काम करत असे. सिद्धेश्वर हा घर बांधण्याचे छोटे मोठे ठेके घेत असल्यामुळे त्याला त्या परिसरामध्ये ठेकेदार म्हणून लोक ओळखत होते. सिद्धेश्वर आणि औदुंबर हे दोघेही मित्र असल्यामुळे त्याचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. सिद्धेश्वर हा ठेकेदार असला तरी म्हणावा तसा पैसा त्याला मिळत नव्हता. आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून सिद्धेश्वर याची बायको रुपाली ही दुसऱ्याच्या घरी धुनी भांडीचे काम करत होती. त्यामुळे त्यांच्या संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू होता. सिद्धेश्वरच्या कुटुंबामध्ये त्याची बायको रुपाली व 2 मुले व आई असा त्यांचा परिवार होता. रुपाली ही आपल्या संसाराला हातभार लागावा म्हणून काम करण्यासाठी लोकांच्या घरची धुनी भांडी करू लागली. ही बाब सिद्धेश्वरचा मित्र औदुंबरला माहीत झाली तेव्हा तो कुचेष्टेने त्यांच्याकडे बघून हसत होता. आपला मित्र स्वतःला ठेकेदार समजतो, घरे बांधण्याची कामे करतो आणि त्याची बायको लोकांच्या घरची धुनी भांडी करते. ही बाब औदुंबरला हास्यास्पद वाटत होती. दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रुपाली ही लोकांच्या घरातील कामे उरकवून आपल्या घराकडे परत जात असताना वाटेतच तिला औदुंबर भेटला. औदुंबरने रुपाली हिला पाहिले. ही बाई धुनी भांडी करून आली असे म्हणत तिला चिडवण्याच्या दृष्टीने त्याने रुपालीला हाक मारून आपल्या जवळ बोलावले. काय वहिनी, काय करून आला? रुपाली त्याला म्हणाली, मी माझे काम आटपून आले बघा आता असे म्हणतात. औदुंबर हा तिच्याकडे बघून हसला. तो तिला म्हणाला, काय हो वहिनी, तुमचा नवरा ठेकेदारी कामे करतो आणि तुम्ही घराघरात जाऊन भांडी करताय. त्यावरती होय असे म्हणत तो तिच्याकडे पाहून हसू लागला. आपल्या नवऱ्याचा मित्र आपली चेष्टा मस्करी करत आहे याचा तिला राग आला. तिला त्याचे असे बोलले नाही म्हणून तिने तिथून जाता पाय घेतला आणि ती रागाने आपल्या घरी आली. घरी तिचा नवरा सिद्धेश्वर हा बसला होता. त्याच्या समोर जाऊन ती म्हणाली, मला तुमचा मित्र वाटेत भेटला होता. मी धुनी भांडीचे कामे करतो म्हटल्यावर तो माझी थट्टा करू लागला व मला तो चिडवत होता असे रुपालीने आपला नवरा सिद्धेश्वर याला सांगितले. त्यावर सिद्धेश्वर तिला म्हणाला, काय म्हणाला तो असे सिद्धेश्वरने रुपालीला विचारले. तेव्हा रुपाली म्हणाली, तो म्हणाला, तुमचा नवरा ठेकेदारीचे काम करतोय आणि तुम्ही लोकांच्या घरची धुनी भांडीचे कामे करताय असं म्हणून तो माझ्याकडे बघून थट्टा मस्करी करीत होता. रुपालीने औदुंबर बाबत असं सांगितल्यावर तिचा नवरा सिद्धेश्वर याला औदुंबरचा राग आला. आज त्याला जाब विचारायचा असा निश्चय सिद्धेश्वर याने केला. दुपारचे 3 वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर हा औदुंबर याच्या घरी गेला. तेथे त्याला विचारले, माझ्या बायकोला तू काय बोललास असे म्हणत त्याने त्याच्यासोबत भांडण काढले. दोघांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली. तो घराच्या दारात औदुंबर बरोबर वाद घालत होता. औदुंबर यानेही त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. आपण फारसं काही याच्या बायकोला बोललो नाही तरी सुद्धा हा मला जाब विचारायला आला याचा राग औदुंबर याला आला. औदुंबर याने रागाच्या भरात घरातील चाकू घेतला आणि सिद्धेश्वर याच्या अंगावर जाऊन चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये सिद्धेश्वर हा गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. हे त्याचे भांडण शेजाऱ्यांनी बघितले होते. त्यातीलच एकाने ही घटना सिद्धेश्वरच्या बायकोला जाऊन सांगितली.
त्याची बायको धावत पळत औदुंबरच्या घराजवळ आली असता रस्त्यातच तिचा नवरा सिद्धेश्वर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तिने लोकांच्या मदतीने सिद्धेश्वर याला रुग्णालयात उपचारासाठी आणले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 28 ऑक्टोबर 2024 रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाली असता पोलिसांनी लक्ष्मी टाकळी येथील घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्या तरुणास रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांना समजले. या तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याने पोलिसांनी जमलेल्या नातेवाईकांकडे या खुनाबाबत चौकशी करण्यास सुरुवात केली. मयत तरुणाची म्हणजे सिद्धेश्वरची बायको रडत रडत पुढे आली आणि तिने घडलेली सर्व हकीकत पोलिसांना सांगितली. सिद्धेश्वर पवार याच्यावर त्याचा मित्र औदुंबर गाढवे यांनी चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना समजतात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये त्याची नोंद करण्यात आली. रुपाली पवार हिने फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास हाती घेऊन औदुंबर गाढवे वय वर्षे 40 राहणार लक्ष्मी टाकळी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे सिद्धेश्वर पवार याच्या खुनाबाबत चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला. पोलिसांनी औदुंबर गाढवे याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.